श्री स्वामी समर्थ. आजचा आपला हा तिसरा गुरुचरित्राचा तिसरा अध्याय आहे आणि तिसरा अध्याय हा याचा अर्थ असा आहे की आपण हा जर अध्याय वाचला किंवा तुम्ही या व्हिडिओतून जरी ऐकला तरी तुम्हाला संकट निवारण्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि एकादशीचं व्रत केल्याने कोणतं पुण्य भेटतं आणि एकादशी व्रत का करावं, तर आजचा व्हिडिओचा म्हणजे आजचा जो अध्याय तिसरा आहे त्याचा अर्थ तोच आहे. त्यामुळे जरी आपण नुसता व्हिडिओ जरी ऐकला तरी त्याचं पुण्य आपल्याला भेटत असतं. पारायण केल्यानंतर पण त्याचं दुप्पट आपल्याला फळ भेटत असतं. परंतु व्हिडिओमध्येही तुम्हाला जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला मी आज मराठी भाषेतूनच सांगत आहे, जशी की आपली बोलीभाषा आहे त्यामध्ये. तर आजचा अध्याय आहे तिसरा. याच्या आधी आपण 1-2 अध्याय बघितले. आता हा तिसरा अध्यायाचं तुम्हाला मराठीतून भाषांतर करत आहे. तर तिसरा अध्याय असा आहे की पूर्वी अंबरीश नावाचा एक राजा होता. तो निर्धारक पूर्व म्हणजे अगदी मनोभावे तो एकादशीचं व्रत करत असायचा. तर त्याने सर्व काळ हरिचिंतन करत होता. म्हणजे देवासाठीच त्याने पूर्ण त्याचं आयुष्य वाहून घेतलेलं होतं. त्याच्या व्रताचं भंग करण्यासाठी दुर्वास ऋषी यांनी द्वादशीला अतिथी म्हणून त्याच्याकडे आले आणि त्याला द्वादशी होती, परंतु सूर्योदयानंतर एका घटकेच्या आत उपवास सोडायचा होता व अतिथी फारच श्रेष्ठ होता. त्या अंबरीशाने त्याला भीती वाटू लागली, कारण पारणे नीट पार पाडेल की नाही अशी शंका त्याला वाटू लागली. म्हणजे आपण जे काही करतो ते आपण व्यवस्थित करू शकेल की नाही अशी त्याच्या मनामध्ये शंका होती. परंतु दुर्वास ऋषी आल्यानंतर अंबरीशाने त्यांना नम्रपणे वंदन केलं आणि त्यांना पाद्य दिलं, अर्घ दिला आणि त्यांची यथोपचार पंचोपचार त्यांची पूजा केली. त्याने दुर्वास विनंती केली की आज एक घटिकाचं साधन म्हणजे द्वादशी आहे, तेव्हा कृपा करून आपले प्रातः अनुष्ठान लवकर समाप्त करून भोजनाला टायमाच्या आतमध्ये आपल्याला यायचं आहे भोजन करण्यासाठी. तेव्हा दुर्वास ऋषी नदीवर गेले. तेथे अनुष्ठान करता करता 1 तास होऊन गेला. तेव्हा अंबरीशाने आपला व्रतभंग होऊ नये म्हणून वेळेच्या आत तीर्थप्राशन केलं. हा उपवास सोडला. त्याने ऋषींच्या भोजनासाठी उत्तम वेगवेगळ्या प्रकारचे पक्वान्न बनवले होते. तोच दुर्वास ऋषी आले. त्यांनी राजाच्या मुखाकडे पाहिले व म्हणाले, अरे दुरात्म्या, अतिथीला न देताच भोजन घेतलेस काय तू? असं म्हटल्यानंतर ऋषी शाप देणार तेवढ्यात अंबरीशाने विष्णूचे स्मरण केले. तेव्हा नारायण हा भक्तवत्सल आहे. तो अंबरीशाने रक्षण करण्यासाठी धावून आला आणि दुर्वासाने अंबरीशाला शाप दिला की तुला प्रत्येक योनीत याप्रमाणे जन्म घ्यावा लागतील. तोच विष्णू अंबरीशाजवळ येऊन उभा राहिला आणि ऋषीचे वचन खोटे होणार नाही हे जाणून अंबरीशाने विष्णूचे चरण धरले. तेव्हा विष्णू दुर्वासांना म्हणाला, तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात तर मी त्याचे रक्षण करणार. तुम्ही मला शाप द्यावा असे मला वाटते. तेव्हा श्रेष्ठ लोक पृथ्वीवर युगानुयुग तप करतात, पण भूलोकी हरिचरणांची भेट दुर्लभ आहे. हा विष्णू शापाच्या निमित्ताने लक्ष्मीसहित अवतार घेईल व भक्तांचा उद्धार करील. या हेतूने त्यांनी विष्णूला शाप दिला. तू भूलोकी अनेक स्थाने अवतार घेऊन जन्मावेस, तुझे 10 अवतार प्रसिद्ध होतील, असं त्याने त्यांना शाप दिला. जगतपिता श्री भगवान विष्णू यांनी आपल्या पुढील कार्यावर लक्ष ठेवून अशा प्रकारे तो शाप स्वीकारला आणि महाभारतात त्या दशावतारांची कथा ही आपल्याला पाहावयास मिळते आणि विष्णूंच्या अनंत स्वरूपांची कथा विस्तरित झालेली आहे. त्यामुळे हे जे कुणी हा जो अध्याय वाचेल तिसरा किंवा व्हिडिओच्या माध्यमातून जे ऐकल त्यांना एकादशी केल्याचं पुण्यही भेटत असतं आणि अनेक संकटातून त्यांची मुक्तताही होत असते. श्री स्वामी समर्थ.